नाशिकच्या जागेवरून भुजबळांनी माघार घेताच भाजप आक्रमक झालेली आहे। भाजपकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील यांचा लेटर बॉम्ब पाहायला मिळतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित हेमंत गोडसेंवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। 10 वर्ष गोडसेंनी कामच न केल्याचा दिनकर पाटील यांचा आरोप आहे। राष्ट्रवादीनं दावा सोडलाय, आता गोडसेंनीही दावा सोडावा अशी मागणी दिनकर पाटील करतायत। ही जागा भारतीय जनता पार्टीच घेणार, कारण भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे, 100 नगरसेवक आहे। त्र्यंबकमध्ये सत्ता आहे, नगर परिषदेत देवळाली कॅन्टोन्मेंट मध्ये एवढी ताकद असताना 10 वर्ष झाले आमचे 2 आमदार निवडून येत आहेत, म्हणून ही जागा भाजपला सुटेल आणि भाजपचाच खासदार होईल। हेमंत गोडसेंचं काय करायचं? हेमंत गोडसेंनी 10 वर्ष कामच केलं नाही, 10 वर्ष कोणाला भेटले नाही, 10 वर्ष कोणत्या संपर्कात नाही, ठोस एकही काम नाही। त्यांना उमेदवारी दिली तर ते पराभूत होतील, त्यामुळे ही जागा घालवायची नाही। माझी 2 वर्षापासून तयारी आहे, मी पूर्ण मतदारसंघात 4-4 वेळा फिरून झाले माझं, त्यामुळे ही जागा मी इच्छुक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।